तर बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आहे असं नाईक यांनी सांगितले। सुरुवातीला जुन्नर तालुक्यात बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली। राज्यभरात नसबंदी करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितल्याचंही त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे। नसबंदीची परवानगी हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे। त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली, ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत। तर गावात बिबट्या येऊ नये म्हणून काही लोक नेमली जायची, मात्र आता त्यासाठी पैसे नसल्यानं तरुण काम करत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। जिथं बिबट आहे त्याचा रेस्क्यू करण्यासाठी किंवा हे बिबट गावाकडे येऊ नये यासाठी आपल्याकडे काही लोक आपण मानधनावर नियुक्त करायचो, पण आज त्याच्यासाठी मात्र पैसे उपलब्ध नाही आणि काही अंशी त्याचाही एक परिणाम होतोय की त्यांना पैसे उपलब्ध नसल्याने काही लोक अतिशय कमी पैशामध्ये काम करायचे पण आता तेही काम करत नाहीये। मला वाटतं की ज्या या टीम्सला योग्य पद्धतीने निधीची उपलब्धता करून दिली पाहिजे। देवळाली कॅम्पच्या लवित परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय। काही नागरिकांकडून कॅमेऱ्यात बिबट्याचं चित्रीकरण करण्यात आलंय। तारेच्या कंपाऊंडवरून उडी मारताना बिबट्या दिसल्याची माहिती आहे। वन विभागाकडून आता या बिबट्याचा शोध सुरू आहे। तर पालघरच्या मोखाड्यात बिबट्याचा उपद्रव आहे। एआय कॅमेरा आणि सायरनच्या मदतीनं सध्या त्या ठिकाणी सतर्कता बाळगली जाते। पालघरमधील 6 गावांमधून वन विभागाकडे बिबट्या संदर्भात तक्रारी येत आहेत। रत्नागिरीतील राजापूरमध्ये बिबट्याचा वावर आहे। मध्यरात्री बिबट्या शहरातल्या रस्त्यावर दिसून आलेला आहे। समर्थनगरमध्ये हा बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। तर रत्नागिरीत राजापूरमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या रस्त्यावर फिरताना रत्नागिरीत राजापूरमधली ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा हा वावर कैद झालेला आहे। तर सांगलीच्या कुरळपमध्ये बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर सांगलीच्या कुरळपमध्ये बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला केलेला आहे। यात एक शेळी ठार झालेली आहे। मात्र बिबट्याच्या या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।